नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. तर चला, आज आपण बनवणार आहोत 3 प्रकारच्या कडधान्याच्या भाज्या. तर सर्वात पहिली भाजी आपण जी बनवणार आहोत ती आहे मुगाची. तर आता इकडे मी 2 वाटी मूग घेतलेले आहेत आणि मूग जे आहे मी 1 रात्री आधीच भिजवून ठेवलेले होते. तर आता तुम्ही बघितलातच मूग अगदी छान असे थोडे भिजले गेले आहेत. तर आता हे काय करूया, आपण मूग स्वच्छ धुवून परत त्यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी घालायचं आणि कुकरला 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या. तर आता त्यानंतर कुकर थंड होऊ दे, तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात. तर आता मसाल्यासाठी मी इकडे 1 कांदा मोठा चिरून घेतला, 1 टमॅटोसुद्धा मोठा चिरून घेतला, त्यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं घातलं, अगदी एकच अशी हिरवी मिरची घातली आणि मग त्यानंतर आता आपण यामध्ये घालूयात भरपूर अशी कोथिंबीर आणि मग त्यानंतर मस्त असा आपण याचा मसाला तयार करून घेऊयात. तर तुम्ही इकडे बघू शकता छान अशी पेस्ट झालेली आहे. तर चला, आता मी इकडे पातेल्यामध्ये 2 चमचे तेल वापरणार आहे आणि मग त्यानंतर तुम्ही बघतच आहात तेल छान असं गरम होतं आणि मग त्यामध्ये आता आपण 1 मोठा कांदा चिरून घालायचा, थोडं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यानंतर हा जो मसाला आपण करून घेतला होता तो घालायचा. तर आता तेलामध्ये हा मसाला छान असा शिजला पाहिजे, सो थोडं आपण याला आता परतून घेऊयात. चला, तर आता आपण यामध्ये घालूयात अर्धा चमचा इतकं आलं लसूण पेस्ट आणि परत आता आपण आलं लसूण पेस्टसुद्धा या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात आणि मग त्यानंतर आपण इथे घालणार आहोत अर्धी वाटी इतकं सुकं खोबरं. तर आता हे खोबरं मी छान असं भाजून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं, खोबरंसुद्धा या मसाल्यामध्ये मिक्स करायचा. तर तुम्ही मसाल्यासोबतच सुकं खोबरंसुद्धा घालू शकता, पण माझ्याकडे अशा प्रकारचं खोबरं वाटून ठेवलेलं असतं, म्हणजे बारीक करून ठेवलेलं असतं, सो मी थोडं असं वापर करते. तर आता चला, यामध्ये मी घातले कढीपत्ता आणि कढीपत्तासुद्धा मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचा आणि मग त्यानंतर घालायचे सुके मसाले. तर आता सुक्या मसाल्यांमध्ये 1 चमचा लाल मिरची पूड घालायचं आणि त्यानंतर आपण इथे अगदी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तुम्ही हवं असल्यास लाल मिरची पूड कमी जास्तीसुद्धा करू शकता. तर आता चला, मी इकडे चिमूटभर अशी हळदसुद्धा घातली आणि मग त्यानंतर अर्धा चमचा इतकं पावभाजी मसालासुद्धा घातला आणि अर्धा चमचा इतकं गरम मसालासुद्धा घातला. तर आता यामध्ये आपण मस्त असं मसाले घातले. आता याला थोडं परतून घेऊयात पाणी न घालता. तर आता असंच 2 ते 3 मिनटं जे आहेत परतत राहायचं आणि मग त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालायचं आहे. तर आता इकडे तुम्ही बघतच आहात 1 वाटी इतकं पाणी मी वापरलेलं आहे. आता मसाला या पाण्यामध्ये सुद्धा अगदी 2 ते 3 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं. गॅसचं फ्लेम जे आहे ते बारीकच ठेवायचं. तर आता बघत आहात तुम्ही मसाला आपला छान शिजून झालेला आहे. तर चला, आता काय करूयात, आपण यामध्ये घालूयात मूग. तर आता तुम्ही मूग बघत आहात छान असे शिजलेले आहेत. तर आता आपण याला भिजवलेलं सुद्धा होतं मुगाला, त्यामुळे मूग जे आहेत ते लवकर शिजून झाले. तर अशा प्रकारे तुम्ही 1 रात्र आधी मूग भिजवून ठेवायचं आहे. आता आपण मुगाला छान असं मिक्स करून घेऊया मसाल्यांमध्ये आणि हे प्रोसेस करत असताना गॅसचं फ्लेम जे आहे ते बारीकच ठेवायचं. तर चला, आता आपण 2 मिनटं आरतून परतून घेऊयात भाजी आणि मग त्यानंतर तुम्ही बघतच आहात मस्त अशी मुगाची भाजी आपली आता तयार झालेली आहे. तर अशा प्रकारची मुगाची भाजी तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की करा, नक्की आवडेल तुम्हाला आणि शिवाय शरीरासाठी खूप पौष्टिक असते. तर चला, आता आपण वळूयात दुसरी भाजी करण्यासाठी. तर त्यासाठी मी इकडे पातेलं गरम केलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे तेलसुद्धा घातलेलं आहे. आता आपण त्यामध्ये 1 कांदा मोठा चिरून घालायचा आहे आणि मग त्यानंतर 1 मोठा चिरलेला टमॅटोसुद्धा घालायचा आहे. तर मंडळी, कसं असतं, पालेभाज्या तर आपल्या शरीराला खूप चांगल्या असतातच, त्यासोबत कडधान्याच्या भाज्यासुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. तर मग कसं करायचं, आठवड्यातले 3 दिवस जे आहे कडधान्याच्या भाज्या करायचं, 3 दिवस जे आहे पालेभाज्यासुद्धा केलात तरीही चालेल. तर चला, आता मी टमॅटो कांदा जो आहे 2 मिनटं बारीक गॅस करून छान असा शिजवून घेतलेला आहे. तर आता आपण यामध्ये घालूयात 1 चमचा असं लाल मिरची पूड, अगदी चिमूटभर अशी हळद आणि मग त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड आणि मग त्यानंतर घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि मग त्यानंतर अगदी अर्धा चमचा किंवा पाव चमचा इतकं पावभाजी मसाला. तर त्यानंतर आपण घालूयात अगदी चिमूटभर अशी हिंग आणि मग शेवटी आपण यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि मग त्यानंतर मस्त असे हे मसाले सगळे परतून घ्यायचे.
तर मंडळी, तुम्ही म्हणत असाल की मी प्रत्येक भाजीमध्ये अगदी अर्धा चमचा इतकं पावभाजी मसाला का घालत आहे. कारण पावभाजी मसाला घातल्याने भाजीला छान अशी चव येते. एकदा तुम्ही पावभाजी मसाला थोडासा भाजीमध्ये घालून बघा आणि आवडला की मला नक्की सांगा. तर चला, आता मी इकडे वाटाणे जे आहेत रात्री भिजत ठेवलेले होते 2 वाटी, आणि मग सकाळी उठल्यानंतर हे वाटाणे मी कुकरला लावून घेतले आणि मस्त अशा 2-3 शिट्ट्या काढल्या. आणि त्यानंतर तुम्ही बघितलातच वाटाणे किती छान शिजलेले आहेत. तर आता मी वाटाणे जे आहेत रात्रीच भिजत ठेवलेले होते 2 वाटी. सकाळी उठून मग ते वाटाणे थोडेसे धुवून घेतले आणि मग त्यानंतर कुकरला लावून 3 ते 4 शिट्ट्या केल्या आणि मग त्यानंतर भाजी करण्यासाठी घेतले. तर हे प्रोसेस करण्यासाठी मी शूटच केले नाही, कारण मी विसरले शूट करायला. त्यासाठी मी तुम्हाला सांगितले मी कसे भिजवलेले आणि कसे वापरले. तर आता चला, आता मी इकडे भाजीमध्ये अर्धा ग्लास इतकं वाटाण्यांचं पाणी घातलेलं आहे. कारण वाटाणे शिजवत असताना जे आपण पाणी वापरतो ते यामध्ये घालायचं, कारण भाजीला छान अशी टेस्ट येते. तर आता ते पाणी घालून मी साधारणतः 5 मिनटं भाजीला शिजवलेले आहे. आणि मग शिजवून झाल्यानंतर पाणी थोडं आटतं भाजीमध्ये, बघत आहात तुम्ही. आणि मग त्यानंतर काय करायचं, रवी घ्यायची आणि थोडंसं वाटाणे जे आहेत स्मॅश करायचे. जास्तही करू नये, अगदी थोडंसं असं स्मॅश करायचं. तर आता रवीला जे पण काही वाटाणे लागले असतील त्यावरतीच थोडं पाणी घालायचं. म्हणजे साधारणतः 3 ते 4 चमचे मी पाणी घातले इकडे, कारण भाजीसुद्धा आपली छान अशी रस्सा भाजी तयार होते ना, त्यासाठी थोडं पाणी घातलं ना तरीही चालेल. तर आता काय करायचं, यामध्ये आपण किसवून घेतलेलं ओलं खोबरं घालायचं. 1 वाटी इतकं खोबरं घातलं ना तरीही चालेल. तर इथे मी आता ओलं खोबरं घातलेलं आहे आणि ओलं खोबरं घातल्यामुळे भाजी 1 नंबर चव देते. नक्की अशा प्रकारे तुम्ही करून बघा. मसाला न घालता अशा प्रकारे भाजी केलात ना वाटाण्याची, अगदी चविष्ट होते. त्यानंतर काय करायचं, भरपूर अशी कोथिंबीर चिरायची आणि मग यामध्ये घालायची. तर यामध्ये सुद्धा मी मसाला वापरले, पण थोड्या वेगळ्या पद्धतीनं वापरले. तुम्ही बघितलातच. अशा प्रकारची भाजी एकदा नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला. तर आता चला, भाजी आपली मस्त अशी तयार झालेली आहे, तुम्ही बघतच आहात. तर वाटाण्याची भाजी करण्याची पद्धत खूप सारी आहे, पण आमच्या घरी आम्ही अशा प्रकारची वाटाण्याची भाजी करतो. तर आवडली का तुम्हाला सांगा मला कमेंटमध्ये. तर आता चला, आता आपण वळूयात तिसऱ्या भाजीकडे. तर आता इकडे तुम्ही 2 कडधान्याच्या भाज्या बघितला, 1 मुगाची भाजी आणि मग त्यानंतर ही वाटाण्याची भाजी. तर आता वाटाण्याच्या भाजीचा मी शिजवायचा तरी व्हिडिओ केला नाही, पण सर्व करायचा व्हिडिओ नक्की तुम्हाला दाखवला. तर तुम्ही बघत आहात, अशा प्रकारची प्लेट तयार करायची. मस्त असं दुपारचं जेवण बनवायचं. चपाती किंवा भाकरीसुद्धा तुम्ही या भाजीसोबत खाऊ शकता. अगदी झणझणीत भाजी होते. तर आता तुम्हाला अजून कोणती कडधान्याची भाजी बघायची आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या इकडे सहसा काय करतात, जर गरम गरम भाजी आपण ताटामध्ये घातली ना, त्यावरती अगदी 1 चमचा इतकं तूप घालतात आणि मस्त असं चपाती किंवा भाकरीसोबत खातात. आणि त्यासोबत जर लोणचं असलं की मग काय अतिउत्तम. तर आता बघत आहात तुम्ही, दिसायलासुद्धा प्लेट अगदी सुंदर दिसत आहे, भाजीसुद्धा छान दिसत आहे. तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारची भाजी करा. तर चला, आता आपण वळूयात तिसरी भाजी करण्यासाठी. तर आता त्यासाठी मी इकडे घेतलेला आहे संपूर्ण मसाला. तर त्यामध्ये आता मी 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि बारीक बारीक चिरलेला अर्धा कांदा आहे. आणि सुकं खोबरं मी थोडं भाजून घेतलेलं आहे, अर्धी वाटी इतकं. त्यानंतर थोडासा कढीपत्ता, 1-2 हिरवी मिरची, 1 मोठा चिरलेला टॅमॅटो, अगदी थोडीशी अशी कोथिंबीर आणि मग त्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा तीळ, पांढरे तीळ आणि मग त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट. तर इतकं संपूर्ण साहित्य मी घेतले आणि मिक्सरला बारीक केले मसाला. तर आता चला, त्यानंतर आपण काय करूयात, 1 पातेलं घेऊन त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आता आपण जो अर्धा कांदा चिरलेला होता बारीक, तो घालायचा आणि मग थोडंसं परतून घ्यायचं. गॅसचं फ्लेम बारीकच ठेवायचं. तर आता थोडा कांदा शिजून झाला की मग त्यामध्ये आता आपण घालूयात मसाला. तर हा अशा प्रकारे मी मसाला करून घेतले आणि मग काय, तेलामध्ये मस्तसा मसाला घालायचा आणि थोडं तेलामध्येच मसाला जो आहे छान शिजवून घ्यायचा. तर आता साधारणतः अगदी 4 ते 5 मिनटं जे आहे मसाला छान असा परतून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची. कारण मसाला जो आहे जितका छान शिजेल तितकी छान भाजी बनते. तर तुम्ही कोणतीही भाजी बनवत असाल ना आणि जर त्यामध्ये मसाला तुम्ही करणार असाल किंवा घालणार असाल भाजीमध्ये, तर मसाला जो आहे अगदी 4 ते 5 मिनटं मस्त असा शिजवून घ्यायचा.
कारण भाजीला चव जी आहे अतिउत्तम येते त्यामुळे. तर चला आता मी इकडे 3 ते 4 बटाटे जे आहेत अगदी बारीक बारीक असे चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये त्याला ठेवले कारण काळे पडू नये त्यासाठी. आणि मग त्यानंतर या मसाल्यामध्ये घातले. आता चला मी इकडे 1 वाटी इतके मटकी घेतलेले आहेत, कोंब आलेले मटकी. तर आता हे मटकीसुद्धा आपण या भाजीमध्ये घालणार आहोत. आणि मग त्यानंतर मटकी आणि बटाटे आणि मसाला तिन्हीही एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि मग हे दोन्हीही शिजण्यासाठी अगदी चवीपुरतं मीठ घालायचं, कारण मीठ घातल्यामुळे भाज्या लवकर शिजतात ना त्यासाठी. आणि त्यानंतर मग अगदी चिमूटभर अशी हळद घालायची. माझी हळद थोडी जास्तच रंग देते त्यासाठी मी अगदी थोडीशीच हळद वापरते. तर चला आता आपण पाणी न घालता ही भाजी जी आहे 2 मिनटं बारीक गॅसवरती परतून घेतलेली आहे. आणि मग त्यानंतर आता आपण यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी वापरलेलं आहे. तर मंडळी आता मी या सर्व भाज्यांमध्ये जे लाल मिरची पूड वापरलेलं आहे ते मी घरीच बनवलेलं आहे. पण कसं आहे, दिसायला रंग जो आहे अगदी लाल भडक नाही, पण खायला अगदी झणझणीत आहे ते तिखट, त्यासाठी मी 1च चमचा वापरते. तर आता तुम्ही बघितलात ही भाजी जी आहे मी थोडी वाफवून घेतली. अगदी 4 ते 5 मिनटं वाफवून घ्यायची. गॅसचं फ्लेम मीडियम ठेवायचं. आणि मग काय मस्त असे बटाटे आणि मटकी जी आहे शिजून येतात. तर आता तुम्हाला मी 1 बटाटा जो आहे तोडून दाखवते. तर इकडे आता बघा तुम्ही मस्त असे बटाटेसुद्धा आपले शिजून झालेले आहेत अगदी फक्त 4 ते 5 मिनिटमध्ये. तर आता यामध्ये मी घातलेला आहे 1 चमचा लाल मिरची पूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा इतका पावभाजी मसाला आणि भरपूर अशी कोथिंबीर. तर आता मीठ आणि हळद आपण आधीच घातलेलं आहे त्यासाठी परत घालायचं नाही. तर चला आता आपण हे सर्व मसाले जे आहेत चांगले परतून घ्यायचे. तर आता त्यानंतर काय करूयात, आपण परत भाजीला अगदी 3 ते 4 मिनटं परतून घेऊया. पण त्याआधी यामध्ये आपण अगदी अर्धी किंवा पाव वाटी इतकं गरम पाणी घालायचं, कारण गरम पाणी घातल्यामुळे सुद्धा भाजीला छान चव येते. तर आता बघा इकडे मी रस्सा भाजी बनवणार आहे त्यासाठी मी पाणी घातलेलं आहे. आणि बघतच आहात तुम्ही मस्त अशी रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे. चला तर आता आपण ही भाजी जी आहे वाढण्यासाठी घेऊया, म्हणजे सर्व करण्यासाठी घेऊया. तर मंडळी कधी कधी काय होतं माहिती आहे का, गडबड घाईच्या वेळेस जर समजा पालेभाज्या वगैरे संपल्या असतील किंवा तुम्ही चिरायला वगैरे विसरलात असाल पालेभाज्या, तर काय करायचं, अशा प्रकारच्या कडधान्याच्या भाज्या बनवायच्या. 1 दिवस आधी भिजत ठेवलात तर खूपच चांगलं. पण समजा जर तुम्ही कडधान्य भिजवायला विसरलात तर काय करायचं, 2-3 तास आधी गरम पाण्यामध्ये कडधान्य भिजत ठेवायचे आणि मग त्यानंतर भाजी करायची. कुकरला छान अशा शिट्ट्या काढायच्या कडधान्याच्या आणि मग भाजी करायची. मस्त अशा कडधान्याच्या भाज्या तयार होतात. तर आता तुम्हाला ह्या तिन्ही कडधान्याच्या भाज्या केलेल्या किंवा पद्धती माझ्या केलेल्या आवडल्या असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि अजून चॅनलवर नवीन आहात तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्यानंतर तिघांना नक्की शेअर करा, त्या तिघांना सगळं अजून तिघांना शेअर करायला. भेटू आपण पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद.